माझं नाव निनाद गोरे आणि मी आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहे ना आत्ता. तिशी आली आहे माझी आणि आयुष्याकडं मागं वळून बघताना असं वाटतं की नव्हतं बघायला पाहिजे. आणि तुम्ही जर B.Com केलं असेल तर पुढेही बघायला काही नसतं. त्यावेळेला मी ठरवलं आता थेट मुलगीच बघायची. आणि किती चांगलं ट्रेंडी गोष्टी चालू आहेत ना जगात. आमिर खानचा जावई जिमच्या कपड्यात आला. माझी तयारी आहे दळणाचा डबा घेऊन 7 फेरे घ्यायची. पण पुढं मागं मुलगी तर पाहिजे नाही का. आणि काय असतं ना आता नवीन एक ट्रेंड सुरू झाला असा डेस्टिनेशन वेडिंग. माझा एक नाटकातला मित्र आहे. खायचे बेचे वांदेत त्याचे, म्हणजे पिण्याचं मॅनेज करतो तो कधीतरी. तो म्हणला मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. त्याने थिएटर बुक केलं. सॉर्टेड. मुलीला स्टेजवरती उभं केलं. हा ऑडियन्समध्ये उभा राहिला. पडदा तसाही टाकलाच होता. लोकांकडनं आहेर म्हणून 300-300 रुपयाची तिकीटं फाडली. छान चालू होतं. 3री घंटा वाजली. पडदा वर गेला. लग्न लागलं. मस्त झालं. थिएटरमधील लग्न. हे सगळं झालं छान. वराडं जायला निघालं. तेवढ्यात एक आजोबा आले आणि ते म्हणले, काय हो याचा पुढचा प्रयोग कधी आहे. कधीच नाही होणार तो. पण काहीच असे वेगवेगळे प्रयोग करायला लागतात. आता माझं पण जनरल रुटीन ठरलेलं आहे. म्हणजे मी सकाळी उठतो, 9 मुलींना गुड मॉर्निंग मेसेज करतो. एकही रिप्लाय येत नाही. एक जण ब्लॉक करते, पण आपण खचत नाही. मग नाक्यावर जाऊन उभं राहतो. पहिल्यांदा डोळ्याचे व्यायाम, मग मानेचे, ओ लाल ॲक्टिवा, काळी ज्युपिटर, ओ इलेक्ट्रिक बाईक, जाळणधूर संकटच. मग दुपारी आपलं घरी जायचं. 10 जणींना मोजून जेवलीस का. एक रिप्लाय येतो. एक जण ब्लॉक करते, पण आपण खचत नाही. मग रात्री ओळखीतल्या सगळ्या मुलींना गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स. एक रिप्लाय येतो. झोप की केळ्या. झोपतो. केळ्या पुन्हा सकाळी उठून नाक्यावरती उभा. पण काही ऑप्शन नसतो. हे सगळं करायला लागतं. बरं मला एक सांगा, ते सोडून देऊयात. मला एक सांगा, इथे लव्ह मॅरेज कोणाचं झालं आहे. आवाज करा. त्याच्यात काही लपवण्यासारखं नसतं. लव्ह मॅरेज कोणाचं झालं आहे. आवाज करा. हातवर करा. हातवर करा. जोरात हातवर करा. हां म्हणजे जोरात ओरडा. काही करा. एवढ्यांचीच आहेत. बाकीच्यांनी अरेंज मॅरेज केली आहेत. शिट. बरं सिंगल्स कोण कोण आहेत. ज्यांनी खरं तर लपायचं ते बाहेर येत आहेत. काय केलंय तुम्ही आयुष्यात. अरे अरेंज मॅरेजवाले एक काका तर उभे राहत होते बरं का. काकूंनी हात धरला लोकांमध्ये तमाशा नको म्हणून. अरे यार. बरं सिंगल्स परत एकदा आवाज करा जोर जोरात. क्या बात आहे. बाहेर जाऊन बघा यांच्या गाड्या. मागचं सीट धुळीने माखलेलं. बरं मला सांगा, बाकीच्यांची काय लग्नच झाली नाहीत वाटतंय. हॉलमध्ये आपण म्हणजे ही प्रॉपर कॉमेडी चालू आहे आता. मला भारी वाटतंय. आणि बरं लव्ह मॅरेजला मराठीत काय म्हणतात कोणी सांगू शकेल. प्रेमविवाह. क्या बात. आणि अरेंज मॅरेजला मराठीत काय म्हणतात. अरेंज मॅरेज. नाही पण एक अशी म्हणजे मी मराठी शाळेतनं आलो आहे, मुलांच्या शाळेतनं. माझ्याकडे एक प्रॉपर व्याख्या आहे. सांगू. नीट ऐकणार. ठीक आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या काकूंच्या ऑफिसमध्ये जे बॉस आहेत त्यांची भाचीची मैत्रीण लग्नाची आहे असं सांगून जे जुळवून देतात त्याला म्हणतात अरेंज मॅरेज. थोडक्यात करून तर बघूयात. खरं तर करायला पाहिजे ना. अरेंज मॅरेज सॉर्ट वाटतं मला. लव्ह मॅरेजही सॉर्ट वाटतं. पण इव्हेंच्युअली मी सिंगल आहे. आणि सिंगल असल्यानंतर आपण नाक्यावरती जाऊन उभा राहतो. मी नाक्यावरती जातो. आणि मी खरं सांगतो मला म्हणजे मी गेलो उभा राहिलो तेव्हा मला असं जाणवलं की यार इथे पण कॉम्पिटिशन खूप आहे. 10-15 पोरं उभी असतात. आणि खरं तर हे तरुण रक्त आहे ना. हे देशाच्या GDP साठी कामाला यायला पाहिजे. पण
पण हे काय करतायत बिचारे इथे उभं राहून? काहीतरी यांचं मला असं वाटलं की यांचा एक विधायक कार्यक्रम घडवला पाहिजे काहीतरी. आणि यांच्यात एकी आहे म्हणजे उद्या जर यांचा पक्ष काढला ना तर कुठलाही आमदार फुटणार नाही. खरंच प्रॉपर एकी आहे. सगळ्यांचे सॉन्ग सिलेक्शन पण सेम आहेत. सगळे मिळून आम्ही अरिजित सिंगच ऐकतो. आणि आमच्या आया पण रात्री आम्हाला झोपवताना अंगाई म्हणून मोये मोयेच म्हणतात. सिरियसली. आणि काय काय बेसिक मागण्या आहेत. बेसिक मागण्या आहेत यार. म्हणजे खूप तर मागण्या नसतातच. बरं माझी मागणी एवढीच आहे, मुलगी असावी. एवढंच. नाही माझा परेडला काही प्रॉब्लेम नाहीये. मी माझं सांगितलं. मुलींच्या काय अपेक्षा आहेत आता तशा थोड्या मोठ्या आहेत. म्हणजे काय, गुड लुकिंग असावा, स्मार्ट असावा, कॉन्फिडंट असावा, किंवा काही मागण्या तर पॅकेजमध्ये येतात. म्हणजे सरकारी नोकर असावा आणि नेचर लवर असावा. ताई, ज्याच्या नेचरमध्येच पैसे खाणे, तो कुठल्या नेचरमध्ये जाऊन फळं खाणार आहे? किंवा आता ते एक ट्रेंडी मागणी मी ऐकली होती माहिती आहे, ही तर खूप भारी होती. आध्यात्मिक असावा आणि झुंबा डान्समध्ये इंटरेस्ट असावा. आता मला एक तुम्ही जेन्युइनली सांगा, इमॅजिन करा, म्हणजे आपला सिद्धार्थ जाधव दादा लाडका, तो उद्या ह्याच्या मामा करून मेडिटेशनचे क्लासेस घ्यायला लागला, कसं दिसेल? किंवा इथलं उदाहरण घ्या, पार्थ भलेराव श्यामची आई करताना कसा दिसेल? सगळे बॉईज खुश झाले. पण कसं करणार ना यार? तर मी असाच एकदा नाक्यावरती उभा होतो. मला माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हणला, भाई मुलगी बघायची ये. म्हणलं मी नाक्यावरती आहे, तू इथं ये. तो म्हणला नाही माझ्या घरी ये, घरच्यांसोबत बघायचे. मी येडा झालो. म्हणलं भाई ऑफिशियल एवढं डायरेक्ट? तो म्हणला आणि एक काम कर, मुलगी नको म्हणू, स्थळ म्हण. मी येडा झालो. आणि मला असं आलं की पुढं जाऊन आपल्याला पण ही गरज पडणारच आहे, तर आपण आता ह्याच्याकडे इंटर्नशिप केली तर काय वाईट आहे? मी त्याच्या घरी गेलो. सगळे बसले. माझ्या मित्राचा आधीच होकार होता, मुलगी अजून यायची होती. मुलगी आली, बसली. तो मला म्हणला की काय वाटतंय तुला? म्हणलं मुलगी चांगली आहे, फक्त तुमचं होईल असं वाटत नाही. तो म्हणला काय, तुला काय प्रॉब्लेम आहे, आता कशाला नाट लावतोय? म्हणलं एक काम कर. म्हणलं खरं तर ती चांगली आहे, पण तू चुती आहेस. म्हणलं एक काम कर, हा गॉगल घाल आणि त्या मुलीच्या फक्त डोळ्याकडं बघ. पुण्याकडं मुली स्कार्फ बांधतात. म्हणलं काल नाक्यावर जिला शिट्टी मारलीस ना तिची, लाल ॲक्टिवा. त्यांचं तुटलं, आमचंही तुटलं. पण मला हा कार्यक्रम खूप आवडला. मी बाबांना म्हणलं, बाबा माझं एक स्थळ बघा, माझ्यासाठी एक स्थळ ऑन करून टाका. बाबा म्हणले चल नाक्यावरती. म्हणलं पण बाबा आई काय म्हणेल? ती म्हणली ती काय म्हणणार, तिलाही नाक्यावरतीच पाहिलं होतं. पिवळी लुना होती. पण आमच्या घरी स्थळ आलं, बसलं. आणि तो मला हे खूप ऑकवर्ड होतं, पण भारी असतं. वडील म्हणले, बाळ निनाद आणि बेटा तुम्ही जरा कोपऱ्यात जाऊन काय छंद वगैरे जाणून घ्या. छंद? म्हणलं बाबा मला टिकल्या जमवण्याचा छंद आहे, एक तिला लावू का? हे कसं करायचं? मग आम्ही कोपऱ्यात आलो. म्हणलं लेडीज फर्स्ट. ती म्हणली मला नाही वाटत आपलं होईल. म्हणलं अगं ऐकून तर घे. ती म्हणली ह्याच्या आधी तुला गर्लफ्रेंड? म्हणलं कधीच नव्हती, मी लहानपणापासून सिंगल आहे. मला फोन सुद्धा लोनसाठी येतात, ते पुरुषांचेच येतात. मी नाक्यावर एकदा दोनदा उभा राहिलोय, पण कधी असं नाही केलेलं. खरंच सांगतो. मी रिसर्च केला की एरियातल्या सगळ्या बायका म्हणजे मुली रांगोळी क्लासला जायच्या. मी रांगोळीचा क्लासही लावला, तर माझे रंग बघून सगळ्यांनी सकाळच्या बॅच घेतल्या. पुढचे महिनाभर मी आणि 60 वर्षांच्या आजी रांगोळी काढत होतो. म्हणलं ताई काही कर, पण मला पदरात घे. ती म्हणली हाच प्रॉब्लेम आहे, मला एक्सपिरियन्स मुलगा हवा आहे. म्हणजे काय आहे, लग्न ही घटना तशी मोठी असते, तर आधी थोड्या घटना घडून गेलेल्या बऱ्या. म्हणलं तुझा जन्मसाल काय?
ती म्हणली 2003. म्हणलं तू जेनझी आहेस? पाळणाघरातनं लवकर सोडलं? बरं मला इथं सांगा, जेनझी कोण आहे? हात वर करा. एकच आलाय. सगळे मिळून इतकी मजा घेणार आहेत ना तुझी आता. काही हुशार आहेत, त्यांनी हात वर केलाच नाही. पण खरंच कुणी आहे? मी आधार कार्ड मागवी ना एकेकाचं. कुणी आहे? अरे काय भारी जनरेशन आहे माहिती आहे तुम्हाला? अरे क्यूट जनरेशन आहे. ह्यांच्याकडे काय असतं माहिती ते रिलेशनशिप, सिच्युएशनशिप. आहे आहे रोमॅन्टिक वर्ड. आणि मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना सिच्युएशनशिप कशी असते. दाखव बघा. म्हणजे जर सिच्युएशनशिप इथनं सुरू झाली ना तर इथं संपते. आणि पार्ट्या बिरट्या करतात, नाईट आऊट बीट आऊट मारतात. नाईट आऊट 90s किड्स आहे कोणी? आवाज करा. 90s किड्स नाईट आऊट मारतात. मी 90s किड्स आहे, मला सोडायचे नाहीत. आणि इनकेस सोडलं तर पोचलो हे सांगायला घरी यायला लागायचं. अरे यार डेंजर डेंजर माणसं आहे ती. आता माझा एक मित्र आहे जो जेनझी आहे, त्याने मला फोन केला. तो म्हणला भाई आय फाउंड सोलमेट. म्हणलं डन. म्हणलं मला खूप आनंद झाला कारण मला तर तुझ्यावर फिरायला नाही लागणार. म्हणलं ऑन आहे. जर तुमचं फायनल असेल तर म्हणलं एक काम कर, परमनंट टॅटू करून घे. माझ्या मित्राचं नाव आहे अभिषेक आणि मैत्रिणीचं जे काय असेल ते मी जाणून नाही घेतलं. तर त्यांनी एकमेकांचा टॅटू केला नावाचा. त्या मुलीनी इथं अभि असं लिहिलं आणि तिने इथं लिहिलं. आणि तो जो मुलगा आहे माझा मित्र त्याने इथं नाव लिहिलं किती क्यूट. मला खूप भारी वाटलं. मी म्हणलं अँड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. 2 दिवसात फोन आला, ब्रेकअप. मी त्याच्या घरी गेलो. तो बोट कापत होता. म्हणलं अरे बाळा पुढच्या 10 महिन्यात तुला 12 गर्लफ्रेंड्स असणार आहेत. आधी सांगितलं असतं तर अवयवदानाचा फॉर्म आणला असता. तो म्हणला मग सुसाईड करतो. म्हणलं आधी सांगायचं 4 जण आलो असतो. मला तिची काळजी जास्त वाटली. म्हणलं तिने जीवाचं काही बरं वाईट केलं तर. मी तिच्याकडे गेलो तर ती त्याच्याही पुढं निघाली. तिने अभिच्या पुढं नंदन लिहून घेतलं. म्हणलं अभिनंदन ताई, येतो. बेकार जनरेशन आहे. आपल्या 90s किड्सचं किती भारी होतं ना. ब्रेकअप बिकअप मस्त असायचं यार. मला खूप आवडायचं. माझ्या मित्राचं ब्रेकअप झालं. तो रडत बसला होता. आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो. बॉन्ड पेपर घेतला. त्याच्यावर लिहिलं मी बॉयफ्रेंड पदाचा राजीनामा देत आहे. मित्राकडं गेलो. त्यानं खाली सिग्नेचर केली. पोराने बॅगेतून सिग्नेचर काढली. पार्टी ऑन. पण खरंच सांगतो मला या सिंगल लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. मला त्यांच्यासाठी म्हणजे माझं काय म्हणणं आहे ना, त्यांचं रक्त वाया जात आहे तर त्यांना एकत्र आणून असं काहीतरी एक पक्षविक्ष स्थापन करूयात. आणि मग शिवाजी पार्क तर पक्ष. आणि म्हणजे मी इथंच घोषणा करतो, माझ्या पक्षाचं नाव पण ठरलंय. सिंगल्स तुम्ही आहात माझ्याबरोबर? गुड. आपल्या पक्षाचं नाव आहे सिंगल लार्जेस्ट पार्टी. आणि आपलं प्रॉपर आहे. आणि खरं सांगतो आमचा आमदार कुठेही जाणार नाही. आम्हाला वोल्वो लागणार नाही. आम्ही पाहिजे तर स्प्लेंडरवरनं येतो सगळे. आणि काही करा, मला आमदार करा. मी नेता बनून पुढं जायला तयार आहे. मी संसदेत मुंडे मांडीनच तुमचे. आत्ताही काही आहेत सिंगल्स मांडायला, पण मी मांडीन पुढं जाऊन. आणि तुम्ही काही करा, मी सगळ्यासाठी तयार आहे. काही म्हणजे शपथविधी पहाटे ठेवा, मी येईन. कारण तसाही मी रात्रभर चॅटिंग करत जागाच असतो. कारण आपण कधीच खचत नाही. थँक्यू सो मच गाईज. दॅट वॉज माय सेट अँड दॅट्स माय टाईम. थँक्यू सो मच.